मित्रांनो, मी अक्षय. मी आज आलेलो आहे रेनॉल्ट शोरूम मध्ये. बेस्ट वेरियंट मध्ये याचा जर आपण पाहिला तर तुम्ही बेस्ट वेरियंट मध्ये या गाडीचा 6 लाखापासून आपली गाडी स्टार्ट होते आणि आपल्या टॉप वेरियंट मध्ये 11 लाखापर्यंत आपल्याला ही गाडी मिळून जाते. आता ह्या गाडीचे आपले फ्युचर्स काय काय आहेत आणि याच्यामध्ये नवीन काय काय दिले ते आपण बघूया. तर या आपण बघूया. हा समोर इथं आपल्याला DRL दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली इथं पाहू शकता तुम्ही, इथं हेडलॅम्प्स आहेत, आपल्याला फॉगलॅम्प दिलेला आहे इथं. तर पुढचा हा जो समोरचा तुम्ही भाग पाहू शकताय, हा पूर्ण जो फ्रंट भाग आहे हा पूर्णपणे लुक चेंज झालेला आहे या गाडीचा. इथं नवीन आता रेनॉल्टचा आपल्याला तुम्ही बघू शकताय, हा लोगो पूर्णपणे आता नवीन आलेला आहे. ह्यात अपडेट केलेला आहे रेनॉल्ट कंपनीने. इथं आपण फ्रंट साईडला एक कॅमेरा पण पाहू शकतोय. बघूया इंजिन आपलं ह्याच्यामध्ये काय मिळतं. 1 लिटर इंजिन मध्ये 100 PS आणि 152 NM चा टॉर्क मिळतो आपल्याला. आपण पाहू शकता. आपण इथं साइड व्ह्यू मध्ये येऊया. 16 इंची मध्ये आपल्याला हे अलॉय व्हील मिळून जातात इथं. आणि इथं ORM मध्ये तुम्ही बघू शकता, या ORM मध्ये तुम्हाला इथे कॅमेरा मिळून जातो. डोर हँडल पण आपले आहेत असे नॉर्मल आहेत इथं याच्यामध्ये. इथं आता आपण साइड प्रोफाइल तुम्ही बघा. हे रूप रेल जर आपण वरती पाहिला तर हे रूप रेल वर आपण 50 kg पण वेट ह्याच्यावर ठेवू शकतो. तर बॅक साईडला आपण जर आलो तर बॅक साईडला पाहिला तर टेल लॅम्प पाहू शकता. टेल लॅम्पचा लुक पण डिफरंट आहे आणि आपल्याला LED मध्ये हे टेल लॅम्प मिळून जातात. इथं बघितलं तर तुम्हाला एक डिफॉगर मिळतो. डिफॉगर बघताय. नंतर इथं तुम्हाला हा वायपर एक मिळून जातो याच्यामध्ये. इथे एक लाईट मिळून जाते आपल्याला. जर एक बघितला एक अँटेना आपल्याला याच्यामध्ये अँटेना पण आपल्याला मिळून जातो. हा लोगो पण आपल्याला इथं मिळून जातो. टायगरचा इथं बॅच आपल्याला मिळून जातो टायगर कंपनीचा. आणि इथं 3 पार्किंग सेन्सर आपल्याला दिलेले आहेत. इथे बघू शकता, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. त्याचा बूट स्पेस आपल्याला किती मिळून जातो. आता ह्याचा बूट स्पेस आपण जर पाहिला 405 लिटरचा ह्याचा बूट स्पेस आपल्याला मिळतो. याच्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर इथं तुम्हाला एक स्टेपनी पण आतमध्ये मिळून जाते. आता इथं आपण बघू शकता, आता मी इथं पूर्णपणे माझी हाईट 5 फूट 7 इंच माझी हाईट आहे. आणि इथं आता तुम्ही त्या दोन्ही सीट मध्ये गॅप बघू शकता. एकदम मी कम्फर्टेबल इथं बसू शकतोय. आणि इथं वरती हेडरेस्टला पण बघितला गॅप पण भरपूर मिळून जातो. त्यामुळे किती जरी उंची 6 फुटा जरी माणूस असला तरी तो इथं आरामात बसू शकतोय. ते 3 लोकांसाठी बघितला तर 3 लोक इथं आरामामध्ये इथे बसू शकतात. आमरेस दिलेला आहे. इथे 2 कप होल्डर दिलेले आहेत. इथं आपण बॉटल वगैरे ठेवू शकतो. इथे आपण मोबाईल ठेवू शकतो याच्यामध्ये. बघू शकताय 2 हेडरेस्ट दिलेले आहेत आपल्याला. ऍडजस्टेबल करू शकता याच्यामध्ये. तुम्हाला 2 सेंटरला आपल्याला रिअरला 2 AC ऍडजस्टेबल करू शकताय. पण इथे एक चार्जिंगचा एक आपल्याला पोर्ट दिलेला आहे याच्यामध्ये. 4 एअर बॅग येत होते, पण आता आपल्याला या गाडीमध्ये तुम्हाला 6 एअर बॅग मिळून जातात. फ्रंट साईडला आपण बघूया की आपल्याला फ्रंट साईडला आपल्याला काय काय याच्यामध्ये आत मिळते. चला आता आपण पाहूया. आता आपण बघू शकतोय, आता ह्या डोरला तुम्हाला इथं ब्लॅक फिनिशिंग म्हणून एकदम प्रॉपर दिलेला आहे. इथं ब्लॅक फिनिशिंग तुम्ही बघू शकताय. बंद करण्यासाठी हँडल पण दिलेला आहे. हँडलचा पण लुक एकदम प्रॉपर आहे. अनलॉक लॉक करण्यासाठी तुम्हाला इथे साईडला बटन मिळून जातं. इथं आपण जर पाहिलं तर ORM सेट करण्यासाठी आपल्याला इथे बटन तुम्ही ORM इथं सेट करू शकताय. तर इथे 1 लिटरच्या 2 बॉटल आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो पूर्णपणे. आणि इथे आपल्याला एक स्पीकर दिलेला आहे. इथं डोअरला आपण बघू शकता, इथे एक स्पीकर आहे आपल्या इथं. की तुम्ही की बघा, कीचा पण लुक एकदम डिफरंट दिलेला आहे. बघू शकता इथं परत रेनॉल्टचा आपल्याला नवीन लोगो याच्यामध्ये नवीन अपडेट केलेला आहे रेनॉल्ट कंपनीने. इथं जर आपण ह्याला बघितलं लॉक अनलॉक डिगी ओपन करण्यासाठी. इथं पुढं पाहिलं तर हा स्टेरिंग आपण जर बघितला, हा स्टेरिंग व्हील तो तुम्ही बघू शकताय. परत इथं रेनॉल्टचा परत एक लोगो येतो. परत इथं क्रूज कंट्रोलचे सगळे इंडिकेटर्स येतात. व्हॉल्यूम अप डाऊन करायला. इथं मोड्स आपण चेंज करू शकतो ह्याच्यामध्ये. तुम्ही बघितला तर इथं स्क्रीन मध्ये बघू शकताय इंजिन स्टार्ट करण्यासाठी स्टॉप करण्यासाठी इथं सेंटर आपल्याला बटन दिलेलं आहे. इथे आपल्याला A टाईप मध्ये चार्जिंग पोर्ट पण मिळून जातो. परत इथं क्रूज कंट्रोल करण्यासाठी इथे बटन ऑपरेट आहे. परत मोबाईलला तुम्हाला वायरलेस चार्जिंग पण इथं मिळून जातं. परत तुम्हाला इथं ज्या अँबियन्स लाईट आहेत ह्यात इथं बघू शकताय, इथे लाईट लागलेले आहे. लाईट ऑन ऑफ होत्यात, अशा इथे एक होत्यात. परत इथे डोअरच्या साईडला इथं पण बघू शकताय, इथं लाईट्स ऑन ऑफ होऊ शकतात आपल्याला. इथं आता स्लाइड केलं तर आपण याच्यामध्ये आतमध्ये जागा बघू शकताय. भरपूर जागा आपल्याला मिळून जाते. आमरेस पण पाहू शकताय. आमरेसला इथं कर्व पण दिलं आहे. पण ह्याच्यावर लाईनिंग पण किती एकदम अट्रॅक्टिव्ह दिसून येते. आमरेस ओपन केल्यानंतर जागा पण किती मोठी याच्यामध्ये मिळून जाते आपल्याला. आपण पहिला हा डॅशबोर्ड पण तुम्ही बघू शकताय. डॅशबोर्डची इथं ब्लॅक फिनिशिंग मध्ये पण एकदम आपल्याला चांगलं दिसून येतं. परत इथं व्हाईट फिनिशिंग मध्ये पण तुम्हाला हा डॅशबोर्ड इथे येतो. आता इथं जर बघितला तर इथं पण एक बॉक्स आपल्याला सामान ठेवण्यासाठी मिळतो. या गाडीमध्ये आपल्याला मिळतं, इतर गाड्यामध्ये असं इथं फ्रंट साईडला तर मिळत नाही. ग्लव्ह बॉक्स पण आपल्याला इथं दिलेला आहे. हा ग्लव्ह बॉक्स पण बघू शकताय. याच्या पण जागा बऱ्यापैकी चांगली दिलेली आहे. तर AC चे पोर्ट इथं आपल्याला मिळून जातात. इथं फॅन स्पीड कमी जास्त करण्यासाठी इथं सेंटरला तुम्ही स्क्रीन मध्ये बघू शकताय की बाबा AC आपला कितीवर आहे किंवा काय नाही. नंतर इथं तुम्ही हे ऍडजस्ट AC करू शकता. तर तुम्ही कॅमेरा बघितला तर हा कॅमेराचं इथं बटन जर दाबलं इथं बघू शकताय 360 व्ह्यूचा कॅमेरा आपला ह्याच्यामध्ये नाही मिळत. पण तुम्ही बघू शकताय की फ्रंट साईडचा ह्याला बॅक साईडला कॅमेरा बघा तुम्ही
साईडला दोन्ही साईडला कॅमेरा आहेत, फ्रंट साईडला पण आहेत. असे 4 आपल्याला कॅमेरा याच्यामध्ये मिळून जातात. ही स्क्रीन तुम्हाला 10 इंचमध्ये स्क्रीन मिळून जाते. याच्यामध्ये तुम्हाला ॲपल कारप्ले सपोर्ट मिळतो, नंतर अँड्रॉइड कारप्लेचा पण सपोर्ट मिळून जातो. याच्यामध्ये AC इव्हेंट बघितला तर इथं 1-2 सेंटरला आहेत. आता जर तुम्ही ह्या सीट्स जर पाहिला, ह्या सीट्स पूर्णपणे दोन्ही साईडला फ्रंटला आणि को पॅसेंजरच्या व्हेंटिलेटेड सीट इथं दोन्ही मिळून जातात. त्याचे व्हेंटिलेटेडचे तुम्हाला इथे 2 बटन मिळतात. या साईडच्या को पॅसेंजरचे इथे आहेत आणि या ड्रायव्हर साईडचे जर म्हटलं तर इथं याच्यामध्ये मिळून जातं. साईडच्या मिररमध्ये बघितलं याच्यामध्ये तर एक मिरर दिलेला आहे आपल्याला. इथं सेंटरला बघू शकता, इथं लाईट आपल्याला ऑन ऑफ करण्यासाठी दिलेलं आहे. ड्रायव्हिंग सीटच्या ह्याला आपल्याला इथं काय मिरर नाही मिळत त्याच्यामध्ये. तुम्हाला या गाडीबद्दल काय वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी असे नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे.